मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत आता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे। कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागते। याला कुलगुरू संजय देशमुख आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत। त्यामुळे या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे। विद्यापीठाचा निकाल आटोपण्यासाठी मुंबईतील महाविद्यालय गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत। ऑनलाईन असेसमेंटसाठी 4 दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णयही दुर्दैवी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन जेव्हा सांभाळता नाही येत आणि ऑनलाईन ॲडमिशन हे इंटरनेटवरून जेव्हा डाउनलोड वगैरे करता नाही येत तेव्हा ऑनलाईन असेसमेंटची काय गरज होती। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जसं आपली अजून सिस्टम त्याला भक्कम आहे का, ऑनलाईन असेसमेंट खरंच होऊ शकते का, टीचर्स तेवढे वाचू शकतात का ऑनलाईन। रिव्हॅल्युएशनचा वेळ येईल तेव्हा 600 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घेतले जातात। ते 600 रुपये कोणाकडे जातात हे कुठेच माहिती नसतं। तर अर्थात मागच्या वर्षी आणि काही वर्षी रिव्हॅल्युएशनचे जे पेपरची वाढ होत चाललेली आहे ते ह्या वर्षी किमान 300 रुपये किंवा मोफत केलं तर चांगलंच आहे। पण रिव्हॅल्युएशन हे मी बघतोय की रिव्हॅल्युएशन ह्यावेळी वाढणारच, कारण आत्ता हे जे पेपर करेक्ट झालेले आहेत ते गडबड गोंधळत सगळे करेक्ट झालेले आहेत आणि त्यामुळे रिव्हॅल्युएशन करताना 600 रुपये हे माफ केले गेले पाहिजेत। शिक्षण मंत्र्यांना आणि व्हाईस चान्सलरना ह्या खात्यात किती हे कारभार जमतोय हे देखील बघणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी हीच मागणी करेन मुख्यमंत्र्यांना की आपण जसं आता कदाचित लवकरच पोर्टफोलिओ वगैरे बदलले जातील त्याच्यात शिक्षण मंत्र्यांना किती हे खातं जमतंय आणि व्हाईस चान्सलरना हे बघणं गरजेचं आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि व्हाईस चान्सलरचा राजीनामा मागताय तुम्ही? नक्कीच आम्ही मागतोय, पण आम्ही मागण्यापेक्षा त्यांनी बदल केला तर मला वाटतं अजून चांगलं होईल। युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री आणि कुलगुरूंचा राजीनामा मागितला आहे। दुसरं त्यांनी असं म्हटलं की या सगळ्या सिनेटच्या निवडणुका आणि असं सगळं असताना कुलसचिवांची बदली का केली। थोडं युवक संघटनेचं काम करताना कधी कधी अभ्यास कमी पडतो, मला मान्य आहे। कुलसचिवांची बदली उच्च शिक्षण विभागाने केलेली नसून ती मायनॉरिटी डिपार्टमेंटच्या केंद्र सरकारच्या